आणि आम्ही फॅमिली मित्र वगैरे सगळेजण निघालोय फिरायला फार्म हाऊस. काय खाल्लंय शर्मिली? हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे शनिवार आणि आम्ही फॅमिली मित्र वगैरे सगळेजण निघालोय फिरायला फार्म हाऊसला. पन्हाळा साईडला आहे. तर आपण बघूया ते फार्म हाऊस कसं आहे किंवा काय. आज जाताना आपण पन्हाळा पण एक्सप्लोअर करायचं आहे पुढे जाऊन. चला तर मग जाऊया. चला बसा. तर आता आम्ही निघालोय पन्हाळ्याला मसाई पठारावर. रंकाळा बघ विरुल्या. काय खाल्लंय शर्मिली? कोल्हापुरी भाजी. विरुली तर आता आम्ही पोचलोय फार्म हाऊसवर. येऊ दे. चला उतरा. तर आता आम्ही निघालोय फार्म हाऊसच्या परिसरात जरा फिरायला. बघूया कसं आहे. सगळेजण निघालो फिरायला. पन्हाळ्याच्या मसाई पठाराच्या पायथ्याशीच आहे हे फार्म हाऊस. वातावरण एक नंबर आहे, शांत ठिकाण. जर कधी तुम्ही रिलॅक्स करायला येणार असाल या भागामध्ये आला असेल तर नक्की या. एक नंबर स्पॉट आहे. फोटो काढला जातो. हा ढिंक चिक ढिंक चिक. वातावरण एक नंबर झाले, मस्त. पश्चिम महाराष्ट्रात असं ठिकाण तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आमच्या शर्मिली ताई फोटो काढताना फोटोग्राफी. विरुली पळू नको. ओवी ओवी. डान्स करा. संध्याकाळचा फार्म हाऊसच्या बाहेरचा परिसर फिरून आल्यानंतर मग आम्ही तयारीला लागलो संध्याकाळच्या जेवणाच्या. आणि जेवणाचा बेत आम्ही शाकाहारीच ठेवलेला, त्यामुळं आम्ही तयारीला लागलो जेवण करण्याच्या. तर आमचं चिकन फ्राय करायचं, सॉरी पनीर फ्राय करायचं सुरू आहे.
जेवण तयार झाल्यावर मग आम्ही सगळेजण बसलो जेवायला. शाकाहारी जेवण केलेलं अगदी गावरान पद्धतीचं आणि भारतीय बैठकमध्येच बघू शकता तुम्ही ताट एक नंबर. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आवरले सगळं फार्म हाऊसमध्ये आणि आता आमचं चेकआउट आहे. निघालो आम्ही. गेट लाव गेट लावून निघालो, आता बाहेर पडलोय. चला तर मग आता परत आमचा आज प्लॅन आहे अजून एक दुसऱ्या फार्म हाऊसवर निघालो. आता आम्ही आज थांबणार आहे कोल्हापूर, परत पन्हाळ्यामध्येच थांबणार आहे आणि त्यानंतर मग बघू पुढचा ब्लॉग. चला तर मग. तर आता आम्ही या फार्म हाऊसमधून आवरून निघालो आहे पन्हाळगडवर दुसऱ्या फार्म हाऊसला. तर तो तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आपलं चॅनल असंच व्हिडिओ बघत राहा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, थँक्यू.